नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपला पहिला जो व्हिडिओ होता, तो व्हिडिओ होता की ॲग्रीकॉस स्टुडंट जे असतील, ज्यांचं सध्या ॲग्रीकल्चर हे कंप्लीट झालेलं आहे किंवा ते रावी या प्रोग्रामला आहेत, तर त्यांना पुढचे जे काही करियर ऑप्शन जे असतील ते नेमकी कोणते असतात, याविषयी आपण मागचा व्हिडिओ बनवला होता. ज्याच्यामध्ये हेही सांगितलं होतं की वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत आणि 1 लाखापर्यंतची तुमची नोकरी तुम्हाला घेता येते, परंतु ऑप्शन आपल्याला व्यवस्थित निवडता आला पाहिजे. याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो. त्याच्याच कमेंटवरून आजचा व्हिडिओ आहे तो कमेंट जास्त जर पाहिले आपण, तर त्या जास्त करून कमेंट ह्याच होत्या की सर, मी आता एक तर BSc ॲग्रीकल्चर कंप्लीट झालंय किंवा रावीला आहे. माझं MCRचं प्रिपरेशन करायचंय की नेमकी IBPS AFO करायचंय, याविषयी कन्फ्युजन होतंय. याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन या. तर याच तुमच्या ज्या कमेंट्स असतील याच्यावरती आपण एक व्हिडिओ घेऊन येतोय की नेमकी तुम्ही MCR केलं पाहिजे की IBPS AFO केलं पाहिजे, यापैकी कुठला ऑप्शन आपल्यासाठी बेस्ट असेल. तर हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की आपल्याला कुठला ऑप्शन हा बेस्ट असेल. हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर तुम्हाला एक मदत याच्यासाठी होईल की आपलं करिअर कोणत्या सेक्टरमध्ये केलं पाहिजे. एक ग्राउंड रियालिटी तुम्हाला त्याच्यामधून कळून जाणार आहे. ठीक, तर मग आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. स्टार्ट करत असताना MCR आणि त्याच्यानंतर IBPS AFO हे जर दोन्हीही जर तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर पाहिले, तर दोन्हीमध्ये करिअर आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतंय. दोन्हीही चांगले ऑप्शन आहेत, परंतु आपल्या फ्युचरची ग्रोथ चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, सॅलरी चांगली भेटली पाहिजे, लाईफस्टाईल चांगली पाहिजे आणि ज्या नेक्स्ट आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे भविष्यामध्ये त्या चांगल्यापैकी भेटल्या पाहिजे. मग आपल्याला कंपॅरिझन तर केलीच पाहिजे. कारण का, जर आपण ऑप्शन निवडताना थोडे जरी चूक झाली तर आपला पूर्ण लाईफस्टाईल वरती परिणाम होणार आहे. म्हणून आपल्याला सर्वात मोठा जो प्रश्न आहे MCR की IBPS AFO, तर डिटेल याच व्हिडिओमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे पाहायचे. तर सुरुवात करूया की या व्हिडिओमध्ये नेमकी आपल्याला काय असणार आहे, या व्हिडिओचा नेमकी पाथ कसा असणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की ॲग्रीकल्चर स्टुडंटने नेमकी काय निवडलं पाहिजे या दोन्हीपैकी. आज आपल्याला फक्त MCR आणि IBPS AFO याच्याबद्दल बोलायचं आहे. तर या दोन्हीपैकी जर ऑप्शन निवडायची वेळ आली तर आपण कुठला ऑप्शन निवडला पाहिजे. तर याच्यामध्ये आपण कुठले कुठले टॉपिक्स आपण घेणार आहोत. पहिली गोष्ट MCR काय आहे याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. दुसरं IBPS AFO काय आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. एक्झाम पॅटर्न मध्ये आपण कंपॅरिझन करणार आहोत. दोघांचा एक्झाम पॅटर्न नेमकी कसा पद्धतीचा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सॅलरी कंपॅरिझन पण तिथं केली जाणार आहे, कारण मी जर ग्रॅज्युएट झालोय तर मला सॅलरी सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो पुढच्या लाईफसाठी. म्हणून सॅलरी कंपॅरिझन दोघांमध्ये आपण करणार आहे. करिअरची ग्रोथ सुद्धा आपण दोघांमध्ये कंपॅरिझन मध्ये पाहणार आहोत की जर मी MCR करून जर पुढे ऑप्शन निवडायचं ठरवलं किंवा पुढे माझं करिअर करायचं ठरवलं, तर नेमकी करिअर मध्ये ग्रोथ कशी असेल हे पण आपल्याला कंपॅरिझन मध्ये पाहायचं आहे. लाईफस्टाईल आणि रिस्पेक्ट हे नेमके आपण नोकरीला लागल्यानंतर महत्वाचं हे असते. सॅलरी तर आहेच, परंतु सर मला एक स्टेबल जॉब असला पाहिजे, पुढची लाईफस्टाईल एकदम चांगली पद्धतीने असली पाहिजे, कुटुंब चांगलं सुधारलं पाहिजे, एक रिस्पेक्ट समाजामध्ये पाहिजे. या गोष्टीमध्ये सुद्धा आपण या दोघांमध्ये कंपॅरिझन करणार आहोत. दुसरं, प्रमोशन आणि ऑपॉर्च्युनिटीज, जे की एकदा जॉब लागलाय परंतु आपल्याला पुढे प्रमोशन कशा पद्धतीचे असते, ते किती फास्ट असतात किंवा किती स्लो असतात, या दोघांमध्ये सुद्धा आपण कंपॅरिझन करणार आहोत. आणि शेवटी या व्हिडिओच्या रियालिटी म्हणजे दोघांचीही रियालिटी आपण चेक करणार, कारण कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे समजणार आहे की नेमकी ग्राउंड रियालिटी काय आहे आणि आपल्याला कुठला ऑप्शन निवडायचा आहे. ठीक, त्याच्यानंतर फायनल वर्डिक्ट. आता हे वर्डिक्ट जे असेल हे प्रत्येकानुसार वेगवेगळं असेल, परंतु ग्राउंड रियालिटी जे आपण चेक करणार आहे ती चेक केल्यानंतर नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल की आपण कुठल्या ऑप्शनला गेलं पाहिजे. ठीक, तर ॲग्रीकल्चर स्टुडंटला या व्हिडिओच्या माध्यमातून ॲग्रीकल्चरमध्ये कुठल्या करिअरचा ऑप्शन निवडला पाहिजे नक्कीच सगळं गायडन्स या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. पहा, सुरुवातीला आपण MCRच्या प्रिपरेशन बद्दल बोलूया. आता MCR जे असेल पहा, MCR जर बद्दल जर बोलायचं म्हणलं तर ही स्टेट लेवलची एक्झाम असते. म्हणजेच तुम्हाला BSc ॲग्रीकल्चर कंप्लीट झालंय, PG ला जायचंय. PG ला जाण्यासाठी
जे की BSc ऍग्रिकल्चर झाल्यानंतर MSc ऍग्रिकल्चरला किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्याच्यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी हे पेपर असतो. तर हे महाराष्ट्र बेस तुमचा हा पेपर असेल. स्टेट लेवलला याच्यामध्ये कॉम्पिटिशन असते. दुसरं की सर MCR केल्यानंतर मला नेमकी कुठं कुठं जॉब भेटतील, तर याच्यामध्ये ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जॉब भेटू शकतो. प्युअर तुम्ही जर MSc PhD वगैरे म्हणजे याच्यामध्ये जर रिसर्च मध्ये जर करिअर करायचं ठरवलं तर तुम्हाला डिपार्टमेंट वाईज पण जागा असतात. जे की ऍग्रिकल्चरचं एखादं डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही युनिव्हर्सिटी त्याच्यात इन्क्लूड असतात त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोफेसर म्हणून, लॅब असिस्टंट म्हणून असे पण जॉब असतात. रिसर्च बेस जर ज्याला करिअर करायचं आहे, MCRचं प्रिपरेशन केल्यानंतर तुम्हाला नेमकी काय भेटणार आहे, तर रिसर्च बेस ज्यावेळेस तुम्हाला इच्छा आहे तर 100% इकडे गेलं पाहिजे. स्टेबल करिअर पाहिजे आहे का? स्टेबल करिअर तर आहे, परंतु त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे द्यावा लागतो आणि तिथं पेशन्स ठेवावं लागते. तर स्टेबल करिअर आहे, स्लो प्रमोशन आहे. थोडेसे डिपार्टमेंट वाईज जर जायचं म्हटलं तर थोडेसे प्रमोशन हे स्लो असतात. तुम्ही पाहिलं असेल की आपण ज्यावेळेस या फील्डमध्ये जायचं ठरवतो त्यावेळेस त्याचे येणारे नोटिफिकेशन आल्यानंतर त्या जागा कित्येक वर्ष आपल्याला भरलेल्या दिसत नाहीये. प्रमोशन थोडेसे स्लो झालेले आपल्याला दिसतात पा. दुसरा सॅलरीचा जर विचार जर केला, सॅलरीचा स्टार्टिंग सॅलरी लिहिलेली इथं मी असं लिहिलेलं नाही की डायरेक्टली तुमचे डीन वगैरे झालेत तुम्ही तर त्याला डायरेक्टली पगार 1.5 आणि 2 लाख असतो. ते त्यांचं प्रमोशन होऊन तिथपर्यंत ते पोहोचलेत. ही स्टार्टिंगची सॅलरी आहे. आणि आता तुम्ही पाहताय की ज्या पद्धतीने इथं आपली भरती केली जाते प्रोफेसरची, त्या भरतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट हा शब्द तुम्ही पाहिला असेल जनरली. तर मग त्यांची जी इनिशियली जी सॅलरी असते ती 50 ते 55 हजारापर्यंत असते. 50 ते 55 हजारापर्यंत असते. तेच जर IBPS AFO बद्दल जर आपण जर पाहिलंय, मी फक्त AFO बद्दल बोलतोय, या ऍग्रिकल्चरच्या स्टुडंटना जे की जनरल बँकिंगचे एक्झाम असतात त्या सुद्धा एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवून घेईल पा. परंतु इथं आपण IBPS AFO बद्दल आपल्याला बोलायचंय. आता पहिली गोष्ट, IBPS AFO चे जे प्रिपरेशन करायचं जर ठरवलं तर तुम्हाला ऑल इंडिया बँकिंग एक्झाम द्यावं लागेल. म्हणजेच तुमची कॉम्पिटिशन ही स्टेट लेवलला नसणार आहे. तुमची कॉम्पिटिशन ही बिहार मधल्या मुलांबरोबर पण असेल, त्याच्यानंतर तामिळनाडू मधल्या मुलांबरोबर पण असेल, महाराष्ट्रातले तर असेलच. परंतु एक फायदा आपल्याला असा आहे की महाराष्ट्रातले जे काही कॉलेजेस असेल ते खूप जास्त असल्यामुळे कॉम्पिटिशन ही जास्त करून महाराष्ट्रातल्या मुलांबरोबर असते IBPS AFO ला. पण आता सध्या थोडासा ट्रेंड बदललाय, ज्या प्रकारे वॅकन्सीज कमी होत आहे आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की बाहेरचे मुलं आपल्याला कॉम्पिटिशन जास्त देत आहे. तर लक्षात ठेवा, जे की अदर स्टेट्स असेल त्या मुलांची सुद्धा कॉम्पिटिशन आहे. म्हणजे ही ऑल ओव्हर इंडिया तुमची एक्झाम आहे. ही स्टेट लेवल आहे, ही ऑल ओव्हर इंडिया एक्झाम आहे. दुसरं, बँक हे जर तुम्ही IBPS AFO जर केलं तर बँक ऑफिसर तुम्ही बनणार आहे. ऑफिसर हे पद तुमच्या समोर लागते. तुमचं नावासमोर असिस्टंट मॅनेजर असते. असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर तर आहेच तुम्ही, इथं नोटिफिकेशन मध्ये असिस्टंट दिसतंय, पण तुम्ही ज्यावेळेस बँकेत लागतात तुमची ही पोस्ट येते असिस्टंट मॅनेजर, जी स्केल 1 ची. बँकेत थोडस उलट असतंय. आपण इथं क्लास 1 अधिकारी म्हणतो क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, क्लास 3 अधिकारी असं आपण प्रशासनात म्हणतो. क्लास 1 म्हटल्यानंतर एकदम टॉप लेवल समजतो. परंतु बँकेत जर जायचं म्हटलं तर बँकेत गेल्यानंतर जे काही तुमचे स्केल असतील ते थोडे उलटे आहेत. स्केल 1 पहिला, स्केल 2, स्केल 3, स्केल 4, स्केल 5 असे उलटे आपले जे काही स्केल असतील ते चालते. प्रशासनात क्लास 1 म्हटल्यानंतर एकदम मोठा ऑफिसर. याच्यामध्ये स्केल 1 म्हटल्यानंतर तुमची पहिली पोस्टिंग असणारे ऑफिसर म्हणून स्केल 1. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅन इंडिया ऑपॉर्च्युनिटीज आहे तुम्हाला, इथं पण आहे. ज्या वेळेस तुम्ही MSc केली, ICAR सारख्या ठिकाणी तुम्ही जर काम करत असताल किंवा रिसर्च बेस्ड ज्या इन्स्टिट्यूट असतील त्याच्यामध्ये काम करत असताल तर ऑल ओव्हर इंडिया इथं पण जाण्याचं चान्सेस आहे. इथं पण ऑल ओव्हर इंडिया तर जावंच लागतं. कारण तुमचे 4-5 वर्ष हे बाहेरच्या स्टेटमध्ये जातात. 5 किंवा 6 वर्ष जरी म्हटले तरी चालेल की तुम्हाला पॅन इंडिया ऑपॉर्च्युनिटीज भेटणार आहे. पॅन इंडिया. तर त्याच्यानंतर दुसरं फास्ट प्रमोशन. इकडच्या तुलनेमध्ये हे जर पाहिलं आपण तर याचं प्रमोशन हे खूप फास्ट आहे. ऍज कम्पेअर टू यांच्यापेक्षा. तुम्ही पाहिलं असेल, तुम्हीही ज्यावेळेस डिपार्टमेंटमध्ये आपलेही मित्र असेल किंवा कोणाचे आई वडीलच असतील
किंवा कोणाचे नातेवाईक तरी असतील त्यांचे प्रमोशन पहा आणि रिसेंटली लागलेला बँकेमधला जो विद्यार्थी असेल, मग तो पीओ असू द्या, एएफओ असू द्या, त्याचं प्रमोशन पहा. ते 2 ते 3 वर्षात खूप चांगल्या पोस्टवर अजून गेलेला असतो, इकडचं प्रमोशन व्हायला खूप उशीर लागतो. ठीक. दुसरं, हाय सॅलरी. बँकेत जॉब जर म्हटला, सॅलरीचं टेन्शन नाहीये. सॅलरीचं म्हणतोय सर, आपल्याला टार्गेट्स असतं का? असतात. जॉब हा टार्गेट बेस आहे, टार्गेट तुम्हाला देतात. पण हे जर पाहिलं तुम्ही, हे सॅलरी आणि बेनिफिट्स, हे सॅलरी आणि बेनिफिट जर पाहिलं इकडच्या कंपॅरिझन मध्ये, हे स्टार्टिंग पगार तुमचा इथं तुम्ही कमी लिहिलाय 60 ते 75, हा 85 पर्यंत तुमचा पगार जाईल. पहा, स्टार्टिंग म्हणतोय मी, स्टार्टिंग. हे तुमचा काय लागल्यानंतर 2-4 वर्षांनी हा पगार नाहीये. स्टार्टिंग पेमेंट एवढं जातंय 85 पर्यंत, 75च लिहिलंय. इकडचं तुमचं एक 55-60 पर्यंत तुमचं पेमेंट जाईल स्टार्टिंग. ठीक आहे. तर हे तुमचं आयबीपीएस एएफओ बद्दल माहिती होती. ही होती तुमची एमसीआर बद्दल. ठीक आहे. आता पुढे गेल्यानंतर मग सर याच्यापैकी मला हे समजलं की एमसीआर मध्ये प्रिपरेशन केल्यानंतर या सगळ्या गोष्टी आहेत आणि आयबीपीएसचं प्रिपरेशन केल्यानंतर हे आहे. मग मला कोणतं ऑप्शन निवडला पाहिजे, कुठला बेस्ट आहे? ठीक. आता पुढे गेल्यानंतर पहा, थोडंसं अजून डिटेल पहा की एमसीआर म्हणजे नेमकी काय असते. मला कंपॅरिझन त्यांची कधी थोडीफार, पण आता थोडंसं डिटेल जाऊया की एमसीआर जी एक्झाम असते ती नेमकी काय असते. पहिलं एमसीआरचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल एज्युकेशनल अँड रिसर्च. हे त्याचं लॉंग फॉर्म आहे, जे की सगळ्या ऍग्रिकॉस्ट विद्यार्थ्यांना माहिती असेल. ज्यावेळेस आपण बीएससी ऍग्रिकल्चरच्या शेवटच्या इयरला असतो त्यावेळेस चर्चा फक्त एवढीच चाललेली असते. त्याच्यामुळे हे अर्थ, ह्याचा लॉंग फॉर्म काय हे तुम्हाला माहिती असेल. पण ह्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय, जर मी एमसीआर हा करिअर जर निवडलं किंवा एमसीआर हा ऑप्शन माझ्या समोर ठेवला, मी एमसीआर ला कधीच नाव ठेवणार नाही. जे रिसर्च मध्ये जातात त्यांनी हे केलंच पाहिजे. ठीक आहे. आता डिपार्टमेंटल जे काही जॉब्स असतील, डिपार्टमेंटल जॉब, ते डिपार्टमेंटल जॉबला तुम्हाला चान्स आहे का? तर आहे. एमसीआर केलंय, एमएससी झाली, एमएससी झाल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंटला चान्स आहे का? आहे. दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं, हे शेवटला पॉइंट गेलाय पा माझ्याकडून, रिसर्च अँड एक्सटेन्शन रोल्स. ज्या वेळेस तुमची इच्छा आहे, मी बीएससी ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घेतलंय, मला ऍग्रिकल्चर मध्येच करिअर करायचंय, ह्याच्यासाठी तुम्हाला रिसर्च करायचा, याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी नवीन व्हरायटी तयार करायच्या किंवा नवीन एखादं काहीतरी असं इनोव्हेशन्स आणायचे जेणेकरून ऍग्रिकल्चर मध्ये बदल होऊ शकतात. ऍग्रिकल्चर साठी मला काम करायचंय, ही जर तुमच्या मनात इच्छा असेल तर एमसीआर अत्यंत बेस्ट आहे. रिसर्च अँड एक्सटेन्शन रोल मध्ये तुम्हाला हे तर जॉब भेटणारच आहे. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटल जे जॉब असतात तुमच्यासाठी जागा पण येतात, जे की फॉर्म फिलअप बीएससी ऍग्रीवाला पण करू शकतो, पण एमएससी ऍग्रीवाल्याला कुठे कुठे स्पेशल जागा असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेट सर्व्हिस ऑपॉर्च्युनिटी आहे का? तर आहे. रिसर्च बेस्ड करिअर आपल्याला तिथं करावं लागतं, हे आपण जर केलं तर. ठीक. ऍग्रिकल्चर ऑफिसर तुम्ही बनू शकतात, ऍग्री एमपीएससी आहे. त्याच्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या जे काही डिपार्टमेंटल एक्झाम असतील त्या तुम्हाला देता येतात. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर असिस्टंट, कृषी सेवक सारखे जे असेल त्याच्यामध्ये, जे की बीएससी ऍग्रिकल्चर वाल्याला सुद्धा देता येतो. त्याला एमएससीच पाहिजे असं नाहीये. या इथं दोघांसाठी, जर मला एमएससी नसेल तर मला पेपर देता येत नाही असं नाहीये, पण एमएससी वाल्यांना तिथं जे असेल तुमचं ऍग्रिकल्चर ऑफिसर पण देता येतो, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर असिस्टंट, कृषी सेवक पण देता येतो. स्टेट ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस ज्या असतील, मग याच्यामध्ये तुमची प्लेन एमपीएससी असू द्या, ऍग्री एमपीएससी असू द्या, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे एमसीआर असेल याचा फायदा जास्त होतो. कारण जर तुम्ही ऍग्री एमपीएससी करताय, ज्यावेळेस तुम्ही मेन्सला जाताय तिथं ज्यावेळेस तुमचा ऍग्रिकल्चरचा संबंध जास्त येतो, तर थोडासा तुम्हाला एक तिथं एज भेटतो याचा, की तुम्ही थोडंसं जास्त प्रिपरेशन ऍग्रिकल्चर रिलेटेड केलेलं आहे, म्हणून तुम्हाला तिथं काय होतं, थोडासा बेनिफिट होतो. ठीक आहे. ही आहे तुमच्या वेगवेगळ्या संधी, की एमसीआर जर केलं, तुम्ही जर एमएससी ला लागले, एमएससी ला लागल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर हे सगळ्यात महत्वाचं आहे, रिसर्च बेस्ड करिअर ज्यावेळेस करायचंय मला, त्यावेळेस एमसीआर फिक्स केलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढे गेल्यानंतर आयबीपीएस एएफओच्या बाबतीमध्ये जर आपण जर पाहिलं, तर आयबीपीएस एएफओ म्हटल्यानंतर ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर
जे की बँकेमधली ही नोकरी असते. पब्लिक सेक्टर ज्या बँक्स असतात म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या बँक आपण ज्याला म्हणूया नॅशनलाइज बँक ज्याला म्हटलं जातं त्या नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्हाला ऑफिसर बनण्याची संधी ही IBPS CFO द्वारे मिळली जाते. ज्याचं स्केल हे तुमचं स्केल 1 असते. ॲग्रिकल्चर रिलेटेड तुम्हाला करिअर करायचे, पण इथं रिसर्चसाठी काम नाही होते. इथं ॲग्रिकल्चर रिलेटेड जे प्रॉब्लेम्स शेतकऱ्यांचे असतील, जे फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, तुम्ही तिथं मार्गदर्शन पण करू शकतात. पण जे फायनान्शियल असतील, लोन्स वगैरे जे असतील ते तुम्हाला इथं कामाला येईल ते तुम्ही शेतकऱ्यांना इथं मदत करू शकता. ठीक आहे. पहिलं ॲग्रिकल्चर आणि बँकिंग दोन्हीही मिक्स आपण करिअर करतो कारण का जर माझ्याकडे एखादा शेतकरी आला, ते शेतकऱ्याला जर समजा एखादं लोन पाहिजे, जसं की जनावरांचं गाय म्हशीचं लोन पाहिजे. मला जर व्हरायटी चांगल्या माहिती आहे, तर मी या वातावरणात कुठल्या व्हरायटी किंवा कुठल्या जाती मी देऊ शकतो, कुठल्या जातीचं त्याला सांगू शकतो, की जेणेकरून त्याचं प्रोडक्शन पण वाढू शकतं. म्हणजेच तुम्ही तुमचे जे आलेले जे शेतकरी असतील त्यांना तर मार्गदर्शन करताच, पण त्याचबरोबर तुमचं बँकिंग मध्ये करिअर सुद्धा होतं. ते म्हणजेच फायनान्स बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती कळते. ते तुम्हाला द्यावं लागते कारण तुम्ही लोन करणार. ठीक आहे. दुसरं नॅशनल लेवल ऑपॉर्च्युनिटी भेटते. हे पहा सर, MSc केल्यानंतर किंवा MSc नंतर मी PhD केली आणि PhD केल्यानंतर नेट सेट दिले, सगळ्या गोष्टी झाल्या, मला नॅशनल लेवलवर जॉब नाही का? 100% आहे. 100% आहे. तुम्ही नॅशनल लेवलला रिसर्च इन्स्टिट्यूट्समध्ये काम करू शकतात. नॅशनल लेवलला इथं तुम्हाला AFO ला पण काम करायला भेटतं. कारण तुमची जी पोस्टिंग असते ती ऑल ओव्हर इंडिया असते. तुम्हाला प्रत्येक जे काही स्टेट भेटला असेल त्या स्टेटमध्ये गेल्यानंतर तिथलं कल्चर वगैरे सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या तर तुम्हाला कळतात. पण तिथं काय गोष्टी चालतात जे की महाराष्ट्रात आपण ज्यावेळेस राहत असतो ते आपल्याला काय माहित. आपण फक्त नाव ऐकले असते. राजस्थानमध्ये वाळवंट वगैरे आहे. पण नेमकी ऍक्च्युअल शेती कशी चालते, काय चालते, तर नॅशनल लेवलला ऑपॉर्च्युनिटीज ही तुम्हाला IBPS CFO देते आता नेमकी काम काय असते? पहिलं काम तर मी सांगितलंय ऑलरेडी, ते म्हणजे फार्मरचं लोन देणे किंवा इन्स्पेक्शन त्याचं करणे. ही सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी तिथं असते ज्यावेळेस फार्मर तुमच्याकडे येतोय, हे मॅक्सिमम मुलं हे BSc ॲग्रिकल्चरचे हे शेतकऱ्याचे पोरं असते, त्याच्यामुळे जाणीव असते. तुमच्याकडे ज्यावेळेस एखादा शेतकरी येतो, त्यावेळेस शेतकरी आल्यानंतर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स त्याचे असेल ते सांगतो आणि त्याच्यावरती तुम्ही सोल्युशन काढून तुम्ही त्याला मदत करत असतात फायनान्शियली. पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्यावर, डॉक्युमेंटेशन सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्यावर ॲग्रिकल्चर फायनान्स करायला तिथं आपल्याला भेटतं. रुरल बँकिंग, कारण तुमची जी पोस्टिंग असेल ती एकदम मुंबई सारख्या ठिकाणी तर नसणार आहे. कारण तुम्हाला जे काही काम करायचंय बँकेमध्ये, तर बँक ह्या शहरात पण असतील, बँक ह्या ग्रामीण भागात पण असतील, परंतु तुम्हाला प्रेफर हे ग्रामीण भागात केलं जातं. कारण ॲग्रिकल्चरचा संबंध हा पूर्णपणे ग्रामीण भागात आहे. म्हणून तुम्हाला बँकिंग जे असेल ते रुरल बँकिंग करायला जास्त करून भेटते. म्हणजेच ग्रामीण भागातले किंवा सेमी अर्बन भागातले जे काही बँकिंग असेल ती तुम्हाला पाहायला भेटते. म्हणजे ग्राउंड लेवलला तुम्ही काम करत असता. ठीक. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स ज्या असतील सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम टप्पा ना टप्पा सगळा माहिती असतो. कारण ह्या तुमच्या हातातूनच जात असतात. कुठल्या स्कीम कुठल्या आहेत, काय आहेत, त्याचे नेमकी काय क्रायटेरिया आहे, कसा बेनिफिट यांना भेटू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी या आपला जो IBPS CFO झाल्यानंतर ह्या गोष्टी तिथं करायला भेटतात. हे काम असतं. ठीक आहे. आता पुढे गेल्यानंतर हे झालं दोघांमध्ये, MCR मध्ये आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर IBPS CFO पण पाहिलं. मग एक्झाम जर कंपॅरिझन जर करायची म्हटली, मला एक्झाम जर कंपॅरिझन करायची, नेमकी सर एक्झामचा कंपॅरिझन करताना नेमकी फरक काय असतो याच्यामध्ये, हा मोठा प्रश्न असतो. तर याच्यामध्ये पॉइंट्स आपण महत्वाचेच घेतलेले, ते म्हणजे एक्झामचा टाईप. नेमकी जो एक्झामचा टाईप आहे तो कसा असतो हे पहा. तुमची कॉम्पिटिशन ही पहिल्यांदाच मी सांगितली स्टेट लेवल असते आणि ही कॉम्पिटिशन ऑल इंडिया तुम्हाला कॉम्पिटिशन दिसते IBPS CFO ची. त्याच्यानंतर जर तुमचे एकदा हे वर खाल्लेलं एक्झाम जे काय तुमची असेल ती एक्झाम MCR ची एक मॉडरेट लेवलची असते. मॉडरेट किंवा इझी टू मॉडरेट या लेवलची दिसते. परंतु IBPS AFO जे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जर एक्झाम जर पाहिजे ही थोडीशी तुमची एक्झाम कशी असते, तर थोडीशी अशी कन्फ्युजन टाईप असते. बाकी असं वेगळं काहीच नसते. MCR चं जे काही प्रश्न तेच फक्त थोडेसे
फिरून विचारलेले असतात. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये कॉम्पिटिशन जर आपण जर पाहिली MCR मध्ये, ती MCR मध्ये कॉम्पिटिशन आहे का, तर आहे. पण ज्या लेवलने IBPS AFO मध्ये कॉम्पिटिशन आहे त्या लेवलची कॉम्पिटिशन इथं होत नाही. कारण इथं ऑल ओव्हर इंडिया तुमचे मुलं असतात, इथं तुमचे महाराष्ट्रातलेच मुलं असतात. हाय कॉम्पिटिशन आहे, हे पण मान्य करतो मी. IBPS AFO ला हाय कॉम्पिटिशन आहे, इकडं थोडीशी कमी कॉम्पिटिशन, कारण इथं जे मुलं असतील ते आपल्या फक्त महाराष्ट्र लेवलचे असतील. पुढं सब्जेक्ट जर आपण जर पाहिले IBPS AFO ला आणि MCR ला नेमके सब्जेक्ट कुठले, तुम्हाला इथं सब्जेक्ट सगळे ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड म्हणजे आपण शिकलोय त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न असणार आहे. पण जर आपण जर IBPS AFO ला जर जाणार असेल तर त्यावेळेस तुमचं ऍग्रिकल्चर तर चांगलं असलंच पाहिजे, पण त्याचबरोबर ऍप्टिट्यूड पण असलं पाहिजे. हे ऍप्टिट्यूड मध्ये तुम्ही क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे विषय आणि GK जे जनरल बँकिंग मध्ये सुद्धा आपल्याला उपयोगाला येतं ते GK करावं लागेल. ठीक आहे. दुसरं, लँग्वेज कशी असते सर टेस्टची, तर लँग्वेज पेपरची असते, इथं इंग्लिशच असते, इथं तुमची इंग्लिशच असणार आहे, दोन्हीकडे इंग्लिशच असते. डिफिकल्टी लेवल जर आपण जर पाहिले या एक्झाम मध्ये MCR मध्ये, कारण यांचा मेन फोकस काय असतो, तुम्ही जे शिकलात BSc मध्ये त्याच्यावर जास्त फोकस असतो. म्हणजेच तुमच्या ग्रॅज्युएशनचे जे सब्जेक्ट असतील किंवा MCR ने तुम्हाला जिथं ज्या फील्डला तुम्हाला जायचंय, ॲग्रोनॉमीला जायचं असेल किंवा दुसरी, ह्याच्यामध्ये ते विषय तिथं जास्त फोकस केले जातात. म्हणजेच याच्यात जर तुम्हाला पेपर द्यायचा असेल तर तुम्ही ॲग्रिकल्चर बेस जेवढे काही सब्जेक्ट आहेत आपले, मग ॲग्रोनॉमी असेल, सॉइल सायन्स असेल, प्लांट पॅथॉलॉजी असेल, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर, एंटोमॉलॉजी, ह्यांच्यावरती आपल्याला फोकस झालेला दिसतो. सर मी IBPS AFO करतोय, मला करायची, तर माझा नेमकी पेपर जो असेल पा ती डिफिकल्टी लेवल कशी असेल, त्याच्यात प्रश्न कशा पद्धती, इथं तुम्हाला जी स्मार्ट स्ट्रॅटेजी इथं लागते. आणि सब्जेक्ट जर पाहिले तर मी आत्ताच तुम्हाला सांगितले क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि त्याच्यानंतर GK, त्याच्यात बँकिंग अवेअरनेस पण येतं GK, आणि याच्यात जर ऍग्री ऍड केलं म्हणजेच तुमचं AFO आहे, जनरल बँकिंग प्लस AFO. ठीक आहे. तर ह्या दोघांची कंपॅरिझन आहे एक्झाम मधली, की एक्झाम कशा असतात, कोणत्या सब्जेक्ट वरती जास्त फोकस असतो. MCR मध्ये हे पाहिलं आणि IBPS मध्ये कशा प्रकारे जावं लागतं, याच्यामध्ये थोडंसं स्मार्ट जावं लागतं, कारण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ची जी काय आपण ऑल इंडिया असते हे आपण पाहिले. ठीक. पुढे गेल्यानंतर सॅलरी कंपॅरिझन करायची. एक्झाम कंपॅरिझन तर मी केली, पण आता सॅलरी कंपॅरिझन करायची. कारण महत्वाचं काय आहे हे आपण बऱ्यापैकी जे मुलं, मी वारंवार सांगतोय की एक मीडियम फॅमिलीतले जे की शेतकऱ्याचे पोर आहेत, आपल्याला लवकर जॉब लागला पाहिजे, पगार हा आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे, पगार हा महत्वाचा असणार. MCR थ्रू जर तुम्हाला जॉब लागायला आहे असं जर आपण समजलं, कारण MSc नंतर लगेच तर जॉब तुमचा लागला असं होणार नाही, पण तुम्हाला त्याच्यामध्ये जर लागला तर तुमचा इनिशियल जी काय स्टार्टिंग असेल ती ही असेल, इनिशियल मॅक्स टू मॅक्स 40 ते 55 हजारापर्यंत. मग तुम्ही MSc करून लागलात किंवा तुम्ही PhD वगैरे चाललेत, पुढे नेट सेट वगैरे वगैरे दिल्यात तुम्ही, तर स्टार्टिंग एवढे असेल. इकडं जर पाहिलं तर हे IBPS AFO चं जर हे 75 पर्यंतच लिहिलंय, पण आता ही जाते 85 पर्यंत, 85 पर्यंत. तर एवढी सॅलरी ही स्टार्टिंग असेल. ह्याच्यामध्ये तुमचा DA, HRA, मेडिकल जे अलाउन्सेस असतील ते अलाउन्सेस याच्यामध्ये ऍड करायचे, एवढ्या याच्यात ऍड करा, तर ती 85-90 पर्यंत जाणार. बँकिंगचे बेनिफिट्स वेगळे राहतात, लोन फॅसिलिटी तुम्हाला याच्यामध्ये भेटते, ह्या सगळ्या गोष्टी बँकेत आपल्याला भेटतात. जर कंपॅरिझन जर केले आपण इकडच्या निकडच्या पेमेंटची, तर आपल्याला हेही कळतंय की आपल्याला शो जे ऑप्शन असेल ह्याच्यामध्ये विनर कोण ठरल, तर IBPS AFO सॅलरीच्या बाबतीत. पुढं त्याच्यानंतर करिअर आपल्याला ग्रोथ करायचे, नेमकी मी ऑप्शन निवडलाय, काम करायचं ठरवलंय, याच्यामध्ये काम करत असताना माझी किती ग्रोथ होईल. तर MCR मध्ये तुमचं जर पाहिलं स्टेट ॲग्रिकल्चर तुम्हाला करिअर करायला भेटतं का, तर भेटतं. नॅशनल भेटतं का, ते पण भेटतं, नॅशनल लेवलला पण जाता येतं तुम्हाला, काहीच अडचण नाही. पण त्याच्यामध्ये असलेले जे काही प्रमोशन्स असतील ते प्रमोशनला वेळ लागतो. लिमिटेड गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला करायला भेटतील, लिमिटेड गोष्टी. ठीक आहे. स्लो प्रमोशन होतं, लिमिटेड डिपार्टमेंट्स, तुमच्या जे काही डिपार्टमेंट्स तुमच्या रिलेटेड आहे
तेवढ्या डिपार्टमेंटमध्ये संधी भेटणार आहे. आणि फिक्स रिसर्च लेवल तुम्हाला जर ग्रोथ करायची असेल तर MCR. ठीक. त्याच्यानंतर IBPS AFO मध्ये जर पाहिलं आपण प्रमोशन फास्ट होणार आहे ऍज कम्पेअर टू यांच्यापेक्षा. त्याच्यानंतर ऑफिसर टू मॅनेजर ग्रोथ जी काही तुमची असेल ती फास्ट असते. असं काहीच नाही की तुम्ही भले 10-10 वर्ष थांबले तर मॅनेजर झालेच नाही. ऑफिसर वरून मॅनेजर मॅक्स टू मॅक्स 4-5 वर्षापर्यंत तुम्हाला तिथं मॅनेजर पर्यंत पोहोचते. 4 ते 5 वर्ष. बँकिंग सेक्टर ऑपॉर्च्युनिटी जर आपण पाहिल्या तर तुम्ही IBPS AFO म्हणून लागली त्याच्यानंतर तुम्ही जनरल बँकिंग मध्ये म्हणजेच बँकेत असताना म्हणजेच फक्त ॲग्रीचे लोन नाही करायचे, तुम्ही मोठे मोठे लोन करू शकतात, ज्याच्यामध्ये इंडस्ट्री लोन येऊ शकतं, ज्याच्यामध्ये तुमचे मोठे मोठे जे सरकारचे प्रोजेक्ट असतील त्याचे लोन येऊ शकतात. असे वेगवेगळ्या याच्यावरती तुम्ही काम करू शकतात. बँकिंग सेक्टर मधले जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते खूप मोठे आहेत. ठीक आहे. नॅशनल लेवलचा एक्सपोजर आपल्याला भेटतो. नॅशनल लेवलचा की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ही सर्व्हिस करावी लागते, म्हणून तुम्हाला प्रत्येक जे काही स्टेट दिलेलं असेल त्या स्टेटमध्ये जाऊन तुम्हाला काम करावं लागतं. तर नॅशनल लेवलचं एक्सपोजर आपल्याला भेटणार आहे. तर ग्रोथ आणि याच्या बाबतीत पण जर पाहिलं आपण तर इथं सुद्धा विनर कोण आहे? IBPS AFO आहे. इथं सुद्धा विनर कोण आहे? IBPS AFO. ठीक. आता पुढं लाईफस्टाईल आणि रिस्पेक्टच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला MCR की IBPS AFO, तर MCR जर पाहिला आपल्याला तर एक स्टेबल गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो का? MSc केल्यानंतर तुम्ही एखादी एक्झाम वगैरे दिली MScच्या बेसिसवरती तर स्टेबल जॉब असणार आहे. स्टेबल जॉब असेल काहीच प्रॉब्लेम नाही, पण तो जो जॉब असेल तो तुम्हाला गव्हर्नमेंटचा जॉब तर भेटलच, पण तुमचं रिसर्च मध्ये भेटला तरी पण एक स्टेबल असणार आहे. स्टेबल असणार आहे. फिक्स रुटीन तुमचं असणार आहे. समजा तुम्ही एक ज्युनियर सायंटिस्ट म्हणून रिक्रूट झालात, MSc केली, PhD केली आणि रिक्रूट झाला, त्याच्यानंतर तुमची जी रुटीन असेल ती रुटीन तुमची जी काय असेल ती तुमची फिक्स असणार आहे. किंवा एखाद्या प्रोफेसर तुम्ही जर झाले मोठ्या कॉलेजला तर तुम्हाला रुटीन 10 ते 5 किंवा जो त्यांचा टायमिंग असेल तो फिक्स असणार आहे. दुसरं स्टेट सर्व्हिसेस रिस्पेक्ट. जर समजा तुम्ही तिथून पुढे जे की ह्यांनाही देतात, BSc ऍग्रिकल्चर वाल्याला देता येते, पण जर MSc साठी स्पेशल काही जर जागा आल्या तर एक स्टेट सर्व्हिस मध्ये असेल, नॅशनल सर्व्हिस मध्ये असेल, तो जो रिस्पेक्ट असेल तो रिस्पेक्ट चांगल्या पद्धतीचा भेटेल. दुसरं IBPS AFO च्या बाबतीत लाईफस्टाईलच्या बाबतीत जर पाहिलं ऑफिसरची जिंदगी, इथं तुम्ही जर आता मी ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करताना व्यवस्थित आहे का, मी ह्याच्यामध्ये कुठल्याही क्षेत्र खाली आहे असं नाहीये. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये MCR मध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करत असतात त्यावेळेस तुम्ही लिमिटेड लोकांसमोर असतात. इथं तुम्ही डायरेक्ट ऑफिसर लाईफस्टाईल असते. तुम्ही ज्यावेळेस बँकेत जातात, बँकेत गेल्यानंतर तुमच्या जेवढे काही गावं जोडलेले असतील तिथले जे शेतकरी असतील ते तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील आणि तुम्हाला ऑफिसरची लाईफस्टाईल जागल्याचं कोणी ना व्हायना तुम्हाला साहेब म्हणन, साहेब हे आपलं काम आहे, साहेब ते काम आहे हे तर म्हणत, तर हे ऑफिसर लाईफस्टाईल आहे. त्याच्यानंतर बँकिंग रेप्युटेशन. तुम्हाला एक बँकमध्ये ऑफिसर आहे हा ज्यावेळेस तुम्हाला म्हटलं जातं, आता लग्नाला तर काही प्रॉब्लेम येणारच नाही, जर जॉब जर लागला तर काही विषयच नाही राहत. रेप्युटेशन बँकेत आहे, बँकेत ऑफिसर आहे, एक महत्व तुमचं अधोरेखित होतं. दुसरं प्रोफेशनल एन्व्हायरमेंट. तुम्ही एक प्रोफेशनल राहण्यासाठी तिथं सुरुवात झालेली असते आपली. आणि त्याच्यानंतर बेटर फायनान्शियल लाईफस्टाईल. तुमचं कारण पगारच एवढा आहे, त्याच्यानंतर मिळणारे बेनिफिट चांगले आहेत, तर तुमची लाईफस्टाईल ही बेटरच असणार आहे. ह्याही बाबतीत जर आपण कंपॅरिझन केलं इथंही विनर हा लाईफस्टाईल आणि रिस्पेक्टच्या बाबतीमध्ये कोण होते? तर IBPS AFO. IBPS AFO. ठीक आहे. आता पुढे गेल्यानंतर लाईफस्टाईल बद्दल कंपॅरिझन केलंय, सॅलरी बद्दल केलंय आणि त्याच्यानंतर आपण एक्झाम पॅटर्न बद्दल पण केलंय. पुढचा ते म्हणजेच मग ह्याच्यावरून सगळ्या गोष्टी इथं दिसताय की IBPS AFO किंवा बँकिंग हे पॉप्युलर का होते, का मुलांमध्ये हे पॉप्युलर सेक्टर बनत चाललंय बँकिंग. मी फक्त IBPS AFO बोलत नाही, बँकिंग, कारण मी जनरल बँकिंग वर पण व्हिडिओ घेऊन येईल तर बँकिंग हे का पॉप्युलर होतंय तर याचे कारण पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजेच हाय सॅलरी. कोण देणार आहे रे गावात बसून 80-90 हजार रुपये कोण देणार आहे? तर ही हाय सॅलरी इथं पहिलं महत्वाचं कारण आहे IBPS AFO पॉप्युलर होण्यासाठी. ठीक. दुसरं फास्ट प्रमोशन, लवकर प्रमोशन होतात. तर ते प्रमोशन बँकिंग सेक्टर स्टॅबिलिटी,
तुम्हाला एक स्टेबल जॉब आपल्याला दिसतो, ते म्हणजेच IBPS AFO. ठीक. त्याच्यानंतर ऑफिसर स्टेटस लागतं. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड ऍडव्हान्टेजेस. तुमचं ऍग्रिकल्चरचं बॅकग्राऊंड आहे तर तुमचं जे ऍडव्हान्टेजेस आहे, कारण तुम्ही जे काम करतात ते सुद्धा ऍग्रिकल्चर रिलेटेडच करतात, पण त्याला जोड ही बँकिंगची दिलेली असते. तर त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर तर भेटणारच आहे तिथं पण करायला. त्याच्यानंतर बेटर फ्युचर ग्रोथ. जसं मी इथंच सांगितलं, फास्ट प्रमोशन. ग्रोथ खूप फास्ट आहे. तुम्ही जर व्यवस्थित जर काम केलं तर ग्रोथ खूप फास्ट आहे. पॅन इंडिया ऑपॉर्च्युनिटी, नॅशनल लेवलला आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज भेटते नॅशनल लेवलला. आणि त्याच्यानंतर स्ट्रॉंग फायनान्शियल सिक्युरिटी. सगळ्यात महत्वाचं वरचं आणि सगळ्यात शेवटचं काम, हाय सॅलरी आणि स्ट्रॉंग फायनान्शियल सिक्युरिटी. जी फायनान्शियल सिक्युरिटी लागते आपल्याला ती एकदम स्ट्रॉंग बनली जाते, कारण तुमचे गेल्यानंतर तुमचे जे पगार तर आहेच, पण त्याच्याबद्दल मिळणारे जे बेनिफिट्स आहेत याच्यामध्ये पॉलिसी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर आपलं कुटुंब सुद्धा काय होतं तिथं सुरक्षित बनलं जातं. तर हे स्ट्रॉंग फायनान्शियल सिक्युरिटी आपल्याला इथं दिसते. तर याच्यामध्ये IBPS AFO मध्ये ऍग्रिकल्चरचं नॉलेज तर आहेच, पण बँकिंग जे असेल त्या बँकिंगची ऑपॉर्च्युनिटी पण आपल्याला भेटते, बँकमध्ये आपल्याला सर्व्हिस करायला भेटते आणि ऍग्रिकल्चरचं सुद्धा नॉलेज, ह्या दोघांचं जोडून तुम्ही सक्सेसफुल करिअर IBPS AFO मध्ये करू शकता. म्हणून हे सगळे कारण जे आहेत याच्यासाठी हे पॉप्युलर बनते, ह्याच्यासाठी हे पॉप्युलर आहे पहा. ठीक आहे, IBPS AFO. आता पुढं रियालिटी जर चेक जर केली तर आता मला हे समजलंय, कंपॅरिझन सगळ्या गोष्टीत केली, त्याच्यानंतर पॉप्युलर का होतं IBPS AFO. तुम्हाला जे काय कमेंट आले त्याला रिप्लाय सुद्धा AFOच आहे. त्याला रिप्लाय सुद्धा मी पण नाही दिलं, पोरांनीच दिलाय, तो रिप्लाय सुद्धा AFOच आहे. ठीक आहे. तर मग रियालिटी काय आहे, रियालिटी काय, इथं अत्यंत महत्वाची स्लाइड असणार आहे. रियालिटी जर पाहिले आपण MCR ची, हे चांगला ऑप्शन कोणासाठी, ज्याला रिसर्च मध्ये करिअर करायचे, ज्याला प्रोफेसर व्हायचे, ऍग्रिकल्चर रिलेटेडच काम करायचे. सर मी जे करल ते ऍग्रिकल्चर रिलेटेडच काम करल, मी जे करल ते रिसर्च बेस्ड काम असेल, ह्याच्यामध्ये मला करिअर करायचंय, त्यांनी MCR करा. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट वर्क ज्याला आवडतंय, एकदम मला इथंच राहायचंय, ऍग्रिकल्चर साठीच काम करायचंय, त्यांच्यासाठी MCAR हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे त्यांच्यासाठी खूप चांगला असा ऑप्शन आहे. हे पण मी सांगतोय की जे विद्यार्थी प्युअर ह्याच्यामध्ये जाण्याचं ठरवतात, रिसर्च बेस तुमचं जाण्याचं ठरवतात, एक रिसर्च बेस स्टेबल जॉब पाहिजे, त्याने बिंदासपणे MCR निवडलंच पाहिजे. त्यांच्यासाठी सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. पण IBPS AFO ग्राउंड रियालिटी जर आपण जर पाहिली तर याला जे विद्यार्थी जात आहेत याच्यामध्ये द्विधा मनस्थितीतले विद्यार्थी पेपर देतो ना सर, ऑप्शन बी पण असला पाहिजे आपल्याकडे. ठीक आहे ना, असला पाहिजे, मी म्हणत पण नाही, असला पाहिजे. MCR आपल्याकडे ऑप्शन बी असला पाहिजे. तुम्ही MCR चा पेपर दिलाय, जे विद्यार्थी थर्ड इयरला किंवा फोर्थ इयरला, बाहेरचे विद्यार्थी का जास्त AFO बनताय आता ह्याचं कारण पण सांगतोय. 3 ते 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षाला ते असताना त्यांनी करिअरचा पाथ ठरवलेला असतो, मला जायचंय कुठं. ही ग्राउंडवरची रियालिटी सांगतोय मी, असं हवेत बोलत नाही. त्यांनी ठरवलेलं असते आणि जे की आपल्याकडे ते सगळं वारं आलेलं आहे की आपण जर पाहिलं, जे कॉलेजेस जर ज्यावेळेस आम्ही जातो त्याच्यामध्ये असे काही विद्यार्थी दिसतात की जे विद्यार्थ्यांनी थर्ड किंवा फोर्थ इयरला आल्यावरच करिअर ठरवलंय की मला इकडे जायचंय की इकडे जायचंय, इकडे जायचंय की इकडे जायचंय. हे करिअर ठरवलेलं असते. परंतु असे बरेचसे विद्यार्थी असतात, 4थ्या वर्षी संपल्यावर कळतंय MCR चा पेपर देऊ आपण, बघू काय होते, नंतर इकडे येऊ. इथं जे विद्यार्थी इथं सिलेक्ट करतात त्यांनी जर समजा ठरवलं ह्याच्यातच जायचंय, तर ह्याच्यासाठीच प्रॉपर अभ्यास करत, इकडं जायचं ठरवलं तर इथं प्रिपरेशनला सुरुवात करतो. त्याला माहिती आहे की ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ही नॅशनल लेवलची आहे, आपल्याला आत्तापासून तयारी करावं लागेल. बरोबर. तर मग तयारी जर करायची असेल तर आपल्याला झाल्याबरोबर जर जॉब पाहिजे असेल, BSc ऍग्रिकल्चर कंप्लीट, तर मला याच वर्षी प्रिपरेशनला सुरुवात केली पाहिजे. मला हाय सॅलरी पाहिजे, मला चांगली ग्रोथ पाहिजे, मला जर बँकिंग साठी ऑफिसर बनायचं असेल किंवा
प्रमोशन फास्ट असलेले जॉब मिळवायचे असतील तर मी हे केलेलं कधी पण बेटर राहील, कधी पण बेटर राहील. म्हणून MCR की IBPS CFO ह्याच्याविषयी जो संभ्रम आहे तुमच्या मनामध्ये, तो संभ्रम तुम्हाला व्यवस्थित समजला तर असेलच की नेमके आपल्याला कशामध्ये जायचंय कशामध्ये नाही. ठीक आहे. आता पुढं ही रियालिटी ग्राउंडवरची तुम्हाला कळली. पुढे गेल्यानंतर फायनल कन्क्लुजन काय निघतं? फायनल कन्क्लुजन एक तुम्हाला MCR एक स्टेबल गव्हर्नमेंट जॉब तर देऊ शकतो, कारण त्यांच्यामध्ये त्यांना पेपर देता येतात. ॲग्री MPSC असेल, बाकीचे पण असतील. रिसर्च बेस्ड ऑपॉर्च्युनिटी जायचं असेल ते पण करू शकता. स्टेट लेवल ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये जायचं असेल ते पण करू. IBPS CFO मध्ये जर तुम्हाला गेले तुम्ही तर बेटर सॅलरी तुम्हाला भेटेल, फास्ट ग्रोथ भेटेल, ऑफिसर स्टेटस तुम्हाला भेटेल, बिगर ऑपॉर्च्युनिटी भेटतं. जर हे फायनल कन्क्लुजनवर येऊन जर थांबलो आपण तर इथं IBPS AFO हे तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करेल, जास्त अट्रॅक्ट करेल. ह्याच्यामध्ये ग्लिचेस काय त्याच्यावरही मी बोलतो, परंतु नेमकी ह्याच्यामध्ये ज्यावेळेस फायनल कन्क्लुजनला येतो तर ते आपल्याला इथं कळतं. मी फक्त IBPS AFO बद्दलच नाही बोला, बँकिंग सेक्टर म्हणतोय मी. बँकिंग IBPS AFO तर करायचेच, पण बँकिंग सेक्टर मधल्या ऑपॉर्च्युनिटी हे पण मी व्हिडिओ घेऊन येतो. पण हे तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करेल, हे तुम्हाला थोडंसं सोपं वाटेल. इथं थोडंसं प्रॉब्लेम्स येतात, कारण इथं थोडंसं प्रमोशन असतील, प्रोसेस जी असेल ती थोडीशी लेंदी आहे. ठीक आहे. पुढं शेवटी हे सगळं समजून सांगितल्यानंतर काही काही असेही म्हणतील की सर मग MCR करायचंच नाही का? मी कधीच म्हणणार नाही. हे तुमचा डिसिजन आहे. मला कंपॅरिझन करायची होती. हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला एक तर समजलं असेल की मी कुठल्या ऑप्शनमध्ये बसतो. हा डिसिजन तुमचा आहे. कंपॅरिझन मी केली, परंतु हे ऐकल्यानंतर एवढं तर कळत असेल, तेवढे आपण मॅच्युअर आहोत की मला ह्याच्यामध्ये मॅक्सिमम करिअर करायचंय, इकडे करायचंय. तर हे कळण्या इतपत तुम्हाला समज आहे तर MCR आणि IBPS CFO. तर MCR जर केलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील. एक गव्हर्नमेंट जॉब पण असू शकतो, स्टेबल ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करायला भेटू शकतं. त्याच्यानंतर तुमचं महाराष्ट्र बेस तर आहेच, पण नॅशनल लेवल पण असेल. सर्व्हिस फार्मरला सर्व्हिसेस देऊ शकतात. जॉब सिक्युरिटी स्टॅबिलिटी पण असेल, पण त्याच्यासाठी लागणारा वेळ. ठीक. इकडं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. पॅन ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे, इंडिया, बँकिंग बेनिफिट्स, ऑफिसर लाईफस्टाईल, फास्ट ग्रोथ. हे दोन्हीही कंपॅरिझन आपण चांगल्या पद्धतीने केलंय. हा डिसिजन तुमचा आहे. माझं कंपॅरिझन करण्याचं काम होतं, तुम्हाला समजून सांगण्याचं काम होतं की रियालिटी काय आहे. ठीक आहे. तर दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट, काही विद्यार्थी आपल्याला एक युनिव्हर्सिटीमध्ये, चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ॲडमिशन भेटावं, फोरम चांगला भेटावा, ज्याच्यामधून मार्गदर्शन आपल्याला भेटलं पाहिजे, ह्या उद्देशाने MSc करतात. 100% त्यांनी केलं पाहिजे. त्यांचा विषय आहे की त्यांना चांगला फोरम भेटला, ते कॉलेज जर भेटलं तर ते तिथं गेलेच पाहिजे, कारण ते वातावरण तिथं भेटतं पहा. परंतु आपल्याला नेमकी कुठला ऑप्शन निवडायचा आहे, एकदम शांततेत आपल्याला विचार करायचा आहे, आपल्याला जायचंय कुठं. कारण हा अत्यंत महत्त्वाचा टाईम असतो. याच्यामध्ये जर डिसिजन चुकले तर तुमचे हे जर 3-4 वर्षात जर असेच गेले तर तुम्हाला सांगतो तुम्ही लाईफमधल्या अशा मोडवर येऊन थांबलेले आहेत की या काळात ते 3-4 वर्षे वाया घालवणे कधीच परवडणार नाही. आपल्याला व्यवस्थित शांततेत विचार करून ऑप्शन निवडायचे आहेत. तर ह्या दोघांमध्येच मी आज कंपॅरिझन केली. याच्या व्यतिरिक्त तुमचे जे अदर ऑप्शन्स होते पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले, त्याच्याबद्दलही मी बोलल, परंतु ते वेगळ्या व्हिडिओमध्ये. कारण हा खूप लेंदी व्हिडिओ झालाय पहा. परंतु हे कंपॅरिझन अत्यंत आवश्यक होतं. विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार त्यांना एक ग्राउंड रियालिटी इथून कळली असेल. सगळ्यांमध्ये व्यवस्थित कंपॅरिझन आपण केलंय. ते फक्त व्यवस्थित पहा आणि त्याच्यानंतर शांततेत विचार करून ह्या दोघांपैकी जे ऑप्शन तुम्हाला निवडायचंय ते पहा. ऑदर याला ज्याला जायचंय ते जाऊ शकतात. ते ऑप्शनवरती मी येणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. पण ह्या दोघांमध्ये जर तुमचं मेन कन्फ्युजन असेल तर व्यवस्थित शांततेत विचार करून निर्णय घ्यायचा. ठीक.
तर माहिती जर आवडली असेल तर लाईक नक्की करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि जेवढे काही MCR चे आपले विद्यार्थी असतील किंवा BSc ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी असतील त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायचा आहे. कारण बरेचसे असे विद्यार्थी आहे की त्यांना नेमकी समजत नाही की MCR की IBPS AF. ठीक. आणि दुसऱ्यांनी सांगून करिअर ठरवू नका. आपल्याला जिथं व्यवस्थित वाटतंय मला MCR मध्ये रिसर्च मध्ये जायचंय 100% गेलंच पाहिजे. मी त्याला ॲग्री आहे. पण मला एक सांगतंय किंवा 1-2 जण लोक सांग म्हणून मी तिकडे चाललोय असं करू नका. आपल्याला इथं व्यवस्थित ऑप्शन निवडायचा आहे. ठीक. तर आपण इथं थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये जे अदर ऑप्शन असतील त्याच्याबद्दल डिटेल बोलूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.